मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते की वाळू माफियांचे आका, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळत आहे। मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जेलमध्ये जावं लागणार असल्याच्या बातम्या सुद्धा आपण सोशल मीडियावर बघत आहोत। नेमकं त्यामागचे काय कारण आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जय शिवराय मित्रांनो, तुमचं आपल्या मराठी भाषा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांचे मेवणे विलास खेडकर यांना वाळू चोरी प्रकरणामध्ये संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश कोर्टाने सुनावले आहेत। जे जरांगे पाटील यांचे पहिल्यापासून विरोधक आहेत त्यांना आता एक चांगली संधी मिळाली आहे जरांगे पाटील यांना बदनाम करण्याची। जरांगे पाटील यांच्यावर सध्याच्या काळात खूप असे आरोप होत आहेत की त्यांचं आंदोलन हे फक्त वाळू माफियांच्या जोरावर चालू होतं। आता कालच्या पत्रकार परिषदेत नवनाथ वाघमारे यांनी तर जरांगे पाटलावर असा आरोप केला आहे की तो आपल्याला कधीच खरा वाटणार नाही। तो आरोप म्हणजे सगळ्या गुटखा माफियांचे, मटका माफियांचे, वाळू माफियांचे आणि दारू माफियांचे मुख्य आका जरांगे पाटील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांच्या ताफ्यामध्ये ज्या हजारो गाड्या आपल्याला दिसायच्या ना त्या पण त्याच वाळू माफियांच्या गाड्या होत्या, असा भयंकर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे। आणि लवकरच जरांगे पाटील यांना जेलमध्ये जावं लागणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर लक्ष्मण आगे यांनी सुद्धा जरांगे पाटलावर खोचक टीका केली आहे। ते म्हणाले की जरांगे पाटील यांचं सगळं आंदोलन हे वाळू माफियांच्या जीवावर चालू होतंय, तर याचा शेवट एक ना एक दिवस होणारच होता असं ते म्हटले आहेत। जरांगे पाटील यांच्या मेवण्यावर वाळू चोरीचे गुन्हे, जीवे मारण्याची धमकी, अंतरवाली सराठी आंदोलनादरम्यान केलेली जाळपोळ असे गुन्हे जालना पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। तर यावर जरांगे पाटील म्हणले की हे सर्व गुन्हे खोटे आहेत। जर खरंच गुन्हा केला असेल तर तुम्ही बिनधास्त त्याला शिक्षा द्यावी। जर माझ्या बापाने सुद्धा काही गुन्हा केला असेल तर तुम्ही बिनधास्त त्यांना शिक्षा द्यावी, पण त्याआधी तुम्ही ते गुन्हे सिद्ध करा असं पाटील म्हणले आहेत। आणि मी सातत्याने आरक्षणाची मागणी करतोय म्हणून माझ्या नातेवाईकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले जातंय असं विधान जरांगे पाटील यांनी केलं आहे। तर त्यालाच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केलेले गुन्हे हे कोणाचा मेवना तर कोणाचे नातेवाईक हे बघून केलेले नाही। जर गुन्हे सिद्ध झाले तर निश्चितच त्याच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। तर मित्रांनो, खरंच मेवण्यामुळे जरांगे पाटील अडकतील का? तुम्हाला काय वाटतंय? कारण मला तर वाटतं की जरांगे पाटील नाही अडकणार, कारण अडकायला त्यांच्याकडे काय आहे? जर जरांगे पाटील यांच्या जागेवर आपल्यासारखा कोणी माणूस असता तर आतापर्यंत आपणच कोटींनी पैसे घेतले असते, पण जरांगे पाटील यांच्यासारखे निस्वार्थी माणसाने आतापर्यंत कोणाकडून काहीच घेतलेले नाही। विरोधकांकडून सुद्धा त्यांच्या संपत्तीचा शोध नेहमी घेतला जातो, पण काही नसेलच तर काय भेटन? कुठेतरी जरांगे पाटील यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो अशी चर्चा सुद्धा सोशल मीडियावर चालू असते। तर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तुमची मतं मांडा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।